सावधान. ओम शांती शांती. कैलासवासी मंगल मडवी सर, आज जिथे कुठे असाल तिथे आनंदी राहा आणि तिथून देखील तुमच्यावर तुमच्या गावाने या नवी मुंबईने प्रेम दाखवले, तुम्हाला श्रद्धांजली दिलेली त्याचा अर्पण करा. आणि आज खऱ्या अर्थानं ही भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी पावसाच्या सरी देखील पडतात, हे एक भाग्य आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण या आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅचकडे. ही मॅच आहे तगड्या टीम बरोबर आणि ज्या पद्धतीने धावांचा पाऊस पडेल त्याच पद्धतीने पावसाच्या सरी देखील या मैदानामध्ये पडताना पाहायला मिळते. सँडी सर आमच्या सोबत जोडले गेलेत गुणलेखक म्हणून. सोनू पाटील असेल आणि इंटायर इंडिया क्रिकेटची टीम, विकास कांबळे असेल, त्याचबरोबर बंटी तांडेल असेल, यांची संपूर्ण टीम सज्ज झाल्यात. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल एक्स्ट्रा प्लेल आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळेच तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती करतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गंगाधर इंगोले, टेनिस क्रिकेट विश्वातला अजून एक आविष्कार, ज्याने रबर बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो, यात अनेक विक्रम केले. कांगा लीग सारखा पावसाळी खेळणारी लेदर बॉलची स्पर्धा खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि पावसाळीमध्ये हा खेळाडू कमालीचा आक्रमक आहे. त्याचबरोबर नॉन स्ट्राइक एंडवर जर खेळाडू पाहिला, मिस्टर मास्टर माइंड, या टीमचा भरवशाचा फलंदाज, या टीमचा सलामीवीर, अनेक वर्ष श्रीकृष्ण दिवा टीमसाठी ज्याने आपल्या बॅटने खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळाला, तोच आपण पाहू शकाल किशोर मडवी नॉन स्ट्राइक एंडवर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा फिरकीचा जादूगर हर्षल मडवी गोलंदाजीसाठी येतोय. मागचीच रबर बॉल प्रीमियर लीग झाली होती, त्यात मध्ये देखील हर्षल मडवी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया पुन्हा एकदा स्टार्ट करूया. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकाल पावसाच्या सरीवर सरी. आज ज्या पद्धतीने रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा कशी असावी आणि त्यासाठी पावसाच्या सरी असणं आवश्यकता आहे, आणि त्या पावसाच्या सरी आता मात्र या मैदानात बरसत असताना, कालचा दिवस उन्हाने घालवला पण आज मात्र पाऊस आपला दम दाखवणार आहे. याच पावसामध्ये खेळाडूला देखील तितकाच दमखम दाखवावं लागेल. तर लेट्स प्लेचा इशारा येतोय स्ट्राइक एंड अंपायर जर पाहिलं तर रुणाल म्हात्रे आणि स्क्वेअर लेग अंपायर स्वराज म्हात्रे. पहिला बॉल टाकण्यासाठी आजच्या दिवसातला यस ग्रीन सिग्नल अंपायरचा दिला जातोय. स्ट्राइक एंडवर आहे डेंजरस मॅन गंगाधर इंगोले. मंगल स्मृती सारसोळी टीम नव्या जर्सीत आपल्या सहकार्याला मानवंदना देताना पहिला बॉल, पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटवर पिच झाला. त्यानंतर पावसाच्या सरीमुळे चेंडू स्किट होऊन यशची रक्षकाच्या हातात जातोय. त्याचबरोबर पहिल्याच बॉलवर काय रणनीती आखावी हे मास्टर माइंड सांगत असताना पावसाच्या सरी धुवाधार, त्याचमुळेच की काय चेंडू पिचवर पडल्यानंतर स्किट होतोय. आज देखील चुरस असेल प्रत्येक मॅच मध्ये खेळाडूची. इथे मोठा फटका लगवला जातोय. काय टायमिंग, बेमिसाल टायमिंग. आजच्या दिवसातला पहिला षटकार गंगाधर इंगोलीच्या बॅटमधून 6 धावा. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी. थँक्यू डीजे. सह्याद्रीच्या छाताळातून नांद भवानी गाजे, काळ जात राहती आमच्या रक्त वाहती राजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मॅच कडे बळतोय. दुसऱ्याच बॉलवर गंगाधर इंगोलेने आपला ब्रँड दाखवलाय आणि फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. यावेळेस पूल केला जातोय, फटका फसलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास. तोपर्यंत सिंगलवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्रिकेट
षटकार लगवल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेली. हे आहे बलवान टीमची सुरुवात. पहिल्या 3 बॉलवर संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. पावसाने जोरदार आक्रमण केलंय, त्याच पद्धतीने फलंदाजांना देखील आक्रमण करावं लागेल. हर्षल मडवी फिरकीचा जादूगर, अनेक वर्ष या सारसोळी गावचा नेतृत्व करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्किट होतोय. सिली मिड ऑफला चेंडू जातोय, तोपर्यंत सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केले जात आहे. खराब फेकी, बॅकअप चांगला आहे, त्यामुळेच 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. किशोर मडवी ने खातं उघडलंय 2 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. कोंबरा 11 चषक कोविड नंतर पुन्हा एकदा मैदानात उतरलं सँडेसर. काय आयोजन केलं गेलंय. खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूच्या आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या, समालोचकाच्या, त्याचबरोबर अंपायरच्या चेहऱ्यावर एक स्माइल आणण्याचं काम कोंबरा 11 यांच्या माध्यमातून केलं गेलंय. खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये, सिंगल कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट लाजबाब पाहायला मिळते आणि खराब फेकी. चुका होताना 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, पण ओव्हरथ्रो मुळे मात्र अतिरिक्त धाव मिळते. एक धाव सँडी सर अतिशय महत्वाचा आहे. कालचा दिवस जर पाहिलं तर सँडी सर प्रत्येक मॅच ही काटेकी टक्कर झाली. पाऊस जरी पडला नाही, पण प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष करावा लागला प्रत्येक टीमला. म्हणूनच आज देखील त्याच पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल आणि सारसोळी टीमला एक धावाचं महत्व सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करत असताना तेव्हा मात्र कळेल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 11, लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक प्रगतीपत्र असताना 12 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं इथे प्रगतीपत्र असताना हर्षल मडवी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर, खराब चेंडू, इशारा काय येईल याचं देखील लक्ष असेल. व्हाईट बॉल, अव्वंतर धावसंख्येने वाढ होते. काल देखील अनेक नो बॉल आणि अनेक व्हाईट बॉल पाहायला मिळाले. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑन रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक केल तोपर्यंत सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. षटकार चौकार लागत नसतील तर सँडी सर एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. हे आहे ही सलामीवीरची जादू. पहिलं षटक इथे संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 धावा. फ्लाइंग स्टार्ट पहिल्या षटकानंतर. पुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. नक्कीच दिबा साहेबांच्याच नावाचा विमानतळ होणार, यासाठी आगरी कोळी कुणबी समाज एकत्र आला. या गोष्टीचा आनंद आहे आणि अस्तित्वाची लढाई, संघर्षाची लढाई आणि आपल्या दुसरे षटक इथे सुरू असताना दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय विराज उदय तांडेल. लेजेंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र. चांगलं क्रिकेट सध्याच्या हंगामात उदय तांडेल, त्याचबरोबर विराज उदय तांडेल करताना दिसतोय. यावेळेस चेंडू काहीसा उसळी घेतोय, बॅटची टॉप एज लागली आहे, मोठी सफलता मिळते, गती परिवर्तन केलंय आणि गंगाधर इंगोले सारख्या मातबर खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. 15 धावा, 1 गडी बाद. एक गडी बाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर.
नवीन आलेला कॅन्डिडेट नवीन फलंदाज आपण पाहू शकाल नितीन मडवी फलंदाजीसाठी येतोय. सँडी सर, नितीन मडवी या खेळाडूबद्दल म्हणायचं तर मागच्या 3-4 वर्षापूर्वी हा 5व्या 6व्या 7व्या क्रमांकावर यायचा, पण सध्याच्या हंगामात खूप चांगली बॅटिंग केली, त्यामुळेच टीमच्या कॅप्टनने मात्र 3ऱ्या पोझिशनवर हा खेळाडूला पाठवलंय. त्याचं कारण आहे सातत्याने आपल्या टीमसाठी दिलेलं योगदान. हे योगदान अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळेच जो रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमध्ये 5व्या 6व्या क्रमांकावर खेळायचा तोच रोहित शर्मा आता सलामीवीर करतोय, कारण की त्याचं प्रदर्शन तितकंच चांगलं आहे. सध्याच्या हंगामात जर पाहिलं तर सध्याच्या घडीला खूप सारख्या टीका भारतीय टीमवर होतात, कधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप भारत पराजय, पण 2 वर्ष ज्या भारतीय संघाने संघर्ष केला त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. इथे चांगली लाईन चांगली लेंथ पाहायला मिळते. विराज तांडेल चतुर चालाक गोलंदाज आहे आणि या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करावी हे देखील त्याला माहिती आहे. पहिला गोलंदाज काहीसा मागडे ठरला, पण इथे कमबॅक केलाय मंगलस्मृती सारस्वत टीमने. यावेळेस चांगला फटका रडार मध्ये येतोय, अक्षरशः वेगवान षटकार नितीन मडवीच्या बॅट मधून येतोय, मॅक्सिमम षटकार. थँक्यू व्हेरी मच. तर पहिला षटकार नितीनच्या बॅट मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहू शकाल सातत्य राखलंय गोलंदाजी करत असताना उदय तांडेल यांचा सुपुत्र विराज उदय तांडेल. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. विराज तांडेलचं कौतुक करेन. आपण पाहू शकाल एक षटकार लगवल्यानंतर मात्र मागच्या 2 चेंडूवर फक्त सिंगल येताना दिसते. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावर. मोठा फटका लगवला गेलाय, टॉपेज आहे, चेंडू हवे त्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आपण पाहू शकाल किशोर मडवीला परतावा लागेल. दुसरा हादरा, दुसरा मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. थँक्यू व्हेरी मच. 2 गडी बाद टीमची धावसंख्या 2 षटका अखेरीस जाऊन पोहोचते तब्बल 22 आकड्यावर. खूप चांगलं षटक हाताळलं विराज तांडेलने. तब्बल 7 धावा खर्च केल्या. नवीन फलंदाज डेंजरस मॅन जयेंद्र मडवी पहिल्याच बॉल इथे बीट करून गेलाय. गुफरान गोलंदाजीसाठी येतोय. गुफरान खान तेज तरार लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अनेक वर्ष या सारसोळेसाठी अतिशय चांगली गोलंदाजी या लेफ्ट आर्म गोलंदाजाने केले. पुन्हा एकदा चेंडू स्किट होतोय आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू. अंपायरचा इशारा काय येईल याकडे देखील लक्ष असेल. लेग बायचा इशारा होतोय. टीमला मिळते 1 धाव. 2 गडी बाद. सँडी सर सध्याचा विचार केला तर 2 भरवशाचे सलामीवीर आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. इथे मात्र बॅकफुटला आले श्रीकृष्ण दिवा, पण नितीन मडवी त्याचबरोबर जयेंद्र मडवी सारखे फलंदाज आहेत. इथे उसळी घेणारा चेंडू होता. पंचांचा इशारा, इथे व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने वाढ. मोठी बॅटिंग लाईनअप या श्रीकृष्ण दिवा टीम कडे आहे. तितकीच चांगली आणि ताकदीची गोलंदाजी मंगलस्मृती सारस्वत टीम कडे देखील आहे. एक चांगली बॅटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस हाफ ट्रॅकर मिस टायमिंग स्ट्रोक आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी होता राहिला. चेंडू गॅदर करता आला नाही गुफरानला, तर नक्कीच इथे मात्र काहीसा घातक ठरला असता आणि जयेंद्र मात्र सुदैवी
म्हणावं लागेल. 2 धावा टीमला मिळतात. टीमची धावसंख्या 26 धावा. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आतापर्यंत शॉर्ट सिलेक्शनचा विचार केला तर नितीनच्या बॅट मधून एक षटकार आला, मात्र अजूनही जखडून ठेवलं गेलंय. त्याच्या श्रेय अचूक टप्प्याची गोलंदाजी गुफरान खान सातत्य राखतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी. आणि आपण पाहू शकाल अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. काय षटक म्हणावं लागेल, काय कमबॅक केलंय इथे मंगल स्मृती सारस्वत टीमने. कौतुक करेन गोलंदाजाचं. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आणि अशी गोलंदाजी जर तुम्ही जयेंद्र मडवीला कराल तर नक्की त्याचा भूदंड भरावा लागेल. आणि तो भूदंड अक्षरशः तळली गावापर्यंत हा चेंडू पोचला असेल, इतका लांब लचक षटकार. 3 षटकार इथे संपले गेले. टीमची धावसंख्या 33. न्याय पाहिजे न्याय पाहिजे आम्हा भूमिपुत्रांना न्याय पाहिजे. नाव पाहिजे आम्हा नाव पाहिजे दिबा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. नवी मुंबईचे विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. नाव पाहिजे आम्हा नाव पाहिजे दिवा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. नवी मुंबईचे विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हे गीत कालपासून जर पाहिलं तर डीजे मास्तरांच्या माध्यमातून हे लोकगीत जर पाहिलं तर लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ही जी मागणी आहे, हक्काची लढाई आहे, ती लढाई सध्याच्या घडीला आगरी कोळी समाज लढतोय. आता सध्याच्या घडीला जर पाहिला तर श्रीकृष्ण दिवा येथे मात्र टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते. अखेरचे षटक हाताळण्यासाठी कुशल मडवी या टीमचा कॅप्टन. नेक्स्ट मॅच कुमार 11 तुर्भे वर्सेस किरण स्मृती घणसोली. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की प्लीज टॉस साठी या. भूषण पाटील, उमेश म्हात्रे आपल्याला विनंती असेल की टॉस साठी या. वाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 34. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. चौथा गोलंदाज कुशल हा गोलंदाज वापरला जातोय. याचं कारण आहे गोलंदाजीची कमतरता. कारण की आपण पाहू शकाल आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. हर्षल मडवी खर्चिक झाला तरी मागची 2 षटकं अतिशय चांगली पाहायला मिळाली. इथे चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय आपण पाहू शकाल. आतापर्यंत जर पाहिलं ते इनिंगचे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी, काय कमबॅक केलंय हर्षल मडवी. प्रामुख्याने हर्षल मडवी फार कमी गोलंदाजी करताना पाहायला मिळते, पण यावेळेस मात्र हर्षल चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतो. कुशल मडवी, माफ करा. इथे इनसाइड एज बॅटची कडा लागते तोपर्यंत मिळते सिंगल. कुशल मडवीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. स्लॉगवरच्या षटकात मोठे फटके मारणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग इन मिस म्हणावं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे धावचीची संधी देखील आहे. परतावं लागेल नितीन मडवीला आणि 1 धाव मिळते टीमला आणि टीमची तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. अस्तित्वाचा प्रश्न हाय आम्हा भूमिपुत्रांचा. या मातीनं नाव कोरलाय आगरी कोली समाजाचा. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न हाय आम्हा भूमिपुत्रांचा. आमच्या मातीत नाव कोरलाय आगरी कोली समाजाचा. इथल्या मातीत राबलो लाट्यांची झुंजलो साऱ्यांना याची जाण पाहिजे. मातीत राबलो लाटाची झुंजलो साऱ्यांना याची जाण. थँक्यू डीजे. अखेरचे षटक आहे आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका जयेंद्र मडवीच्या बॅट मधून, डेंजरस मॅनच्या बॅट मधून येतो एक डेंजरस षटका. नवी मुंबईचे विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. नाव पाहिजे आम्हा नाव पाहिजे दिवा पाटील साहेबांचं नाव पाहिजे. नवी मुंबईचे विमानतळ. 43 धावा स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते. जयेंद्र मडवी आपल्या बॅट मधून दुसरा षटकार लागला जातोय. अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. टायमिंग देखील तितकाच बेमिसाल.
आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार जयेंद्र मडवी इथे मात्र मॅच या इनिंगची समाप्ती करतोय षटकाराने आणि 4 षटकांचा खेळ संपला गेला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद, एकूण 50 धावा धावफलकावर लागेल. काय बॅटिंग अखेरच्या षटकात जयेंद्र मडवीने केले. पाहूया 50 धावांचं कडवं आव्हान आहे. हे आव्हान मंगलस्मृती सारस्वत टीमला कशा पद्धतीने हाताळावं लागेल आणि श्रीकृष्ण दिवा ही धावफलक कशा पद्धतीने डिफेंड करेल. तोपर्यंत श्रीकृष्ण दिवा त्याचबरोबर कुमार 11 तुर्बे आणि किरण स्मृती घनसोली टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी या. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं व्हॉइस ऑफ नवी मुंबई, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, व्हॉइस ऑफ रबर बॉल क्रिकेट आणि गेली 28 वर्ष ज्यांनी या समालोचन क्षेत्राची सेवा केली, लेजेंड कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य संतोष म्हात्रे सँडी सर. तोपर्यंत मी तेच थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. थँक्यू. हॅलो, कृपया गाड्या कोणी आतमध्ये आणू नका. जेवढ्या गाड्या आतमध्ये तेवढ्या गाड्या प्लीज बाहेर काढा. आयोजकांचे असतील तरी कोणी पण असू देत, गाड्या बाहेर करा लवकरात लवकर प्लीज. Thank you so much, Vignesh. The sweet voice of the नवी मुंबई यांचे गोड आवाज आपण आता ऐकत होता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मी मनोपूर्वक स्वागत करतोय कोमरा चषक 2021 मध्ये. एक चांगला समालोचक आणखीन आमच्या जोडीला जोडत आहेत. स्टार्ट टू गेम नेक्स्ट मॅच. ओके, सामना चालू होण्याचा संकेत आम्हाला मिळतोय पंचांकडून. गंगाधर इंगोले इन बॉलिंग मार्क. पहिले षटक
50 धावांचं आव्हान ठेवलंय. आजचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस आणि पहिला सामना आपण पाहतो श्रीकृष्ण दिवा वर्सेस मंगल 11 सारसोले. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली होती. बॅकफुटवर जाण्या अगोदर चेंडू कधी हातामध्ये विकेटवरच्या गेला हे मात्र समजलं नव्हतं. एवढे क्विक डिलिव्हरी होती. मग यावेळेला पहिला चेंडू टाकताना श्रीकृष्ण दिवा कडून गंगाधर इंगोले ऑन द बॉलिंग मार्क. तर मंगल सारसोलीकडून कुशल आणि विराज तांडेल हा सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक ऑन कुशल. दुसरा चेंडू. ओ हो 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 व्हॉट स्पीड या. टप्पा पडल्यानंतर व्हॉट कडक इनकटर. टप्पा जसा पडतोय ते मात्र बायचा इशारा पंचांकडून आम्हाला मिळतोय. तर बायच्या धावाने मात्र धावफळकांना सुरुवात होते मंगल 11 सारसोळे संघाचं. पहिलं षटक 4 षटकामध्ये 50 धावांचं आव्हान ठेवलंय. रबरी बॉल क्रिकेटची स्पर्धा कोंबडा चषक आपल्या भेटीला. रनअप चुकलाय आणि रनअप चुकल्यानंतर थोडस मात्र एक्सक्यूज म्हटलं माफी मागितली फलंदाजाकडे. हे चांगलं खेळाडूचं संकेत आहे गंगाकडून. पहिल्या षटकातले पुढला चेंडू. ओ हो 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 सुपर्ब यार. वाईटचा इशारा जरूर आलाय. वाईट प्लस एक 22 एक्स्ट्रा धाव मिळते. अशा 2 एक्स्ट्रा धाव मिळतात. 3 धाव मात्र धावफळका लागतात. थोडस मात्र विचार नाही करते. स्वेअर लेग छातीकडून काढलं होतं त्यामुळे थोडस आस्किंग द क्वेश्चन ऑफ द अंपायर. मास्टर माइंड त्याच्या जोडीला आहे गंगाच्या. का टप्पा छातीवरून उडालेला आहे. विचारणा केली जाते. विकेटच्या पाठी असलेल्या मास्टर माइंड किशोर मडवी आणि गंगाधर इंगोले. तीन धावा लागतात. 12.5 धावांच्या सरासरी मात्र धावा 50 पूर्ण करावे लागतील. आजचा दुसरा दिवसाचा पहिला सामना कोंबडा चषक. मंगल 11 सारसोळे त्याला 2 हात करताना श्रीकृष्ण दिवा तगडा असा दोन्ही संघ आमने सामने भेटतायत. आणि पावसाने रबर म्हटलं तर एक वेगळी पर्वणी असते. सरी कोसळत होत्या आणि जसं म्हटलं आजच्या घडीतला एक स्वीट व्हॉइस ऑफ द नवी मुंबई विघ्नेशने सांगितलं होतं काल जरी सरी पडल्या नाही पण संघर्षमय मॅचेस पाहायला मिळाल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आर.एस. गोटोली टॉप 3 मध्ये पहिला संघ जाऊन पोहोचले. अभिनंदन आहे आर.एस. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली या संघाचं. आणि ब गटामधून अजून तर 2 सामने जिंकलेले आहेत. दिबा पाटील 11 वाशीगाव या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. पहिल्या षटकातील पुढला चेंडू. गंगा राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन द राईज. कडक शॉट. उडवला चेंडू फेकून दिला सरळ भेटीला प्रेक्षकांच्या. छेरन सामन्यामध्ये चुरस राहील असं सांगणारा कुशलचा हा षटकार आनंद देऊन जाते मंगल संघाला. ऑन द खडे खडे बीट. व्हॉट इज किडिंग. व्हॉट इज सुपर्ब. प्रयत्न चांगला होता. बीट करून गेला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दरम्यान खणखणीत चौकार. षटकार चौकार बॅटमधून कुशलच्या. धावसंख्येला आकार दिला. ज्या धावसंख्येची धावगतीची जरुरी आहे ती मात्र मिळवून देतोय. 13 बिनगडी बाद. गुड बॉल. हम किसी से कम नाही. टप्पा पडला पण टप्पा तेज तर येईल उचली घेईल अशा अंदाजामध्ये राहिला होता कुशल. अंदाज मात्र खोटा ठरवला. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये किंचितसा हलकासा बदल केला आणि त्याला गाफील ठेवलं. चेंडू सरळ बीट करून हातामध्ये मास्टर माइंडच्या. नो रन डॉट. अखेरचा चेंडू पहिल्या षटकातील. 4 षटकामध्ये 50 धावांचं आव्हान आहे. धावसंख्येला आकार देण्यात 13 धावा लावल्यात धावफळकावर. ग्रेट बॉलिंग यार. दॅट इज अ सुपरबली. काय बदल करतोय. कांगा क्रिकेटचं खेळण्यामुळे हा चांगला अनुभव आहे.
कारण कांगा क्रिकेट हे पावसाळी क्रिकेटची स्पर्धा असते, त्यांचा चांगला उपयोग करताना अनुभवाचा गंगाधर इंगल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. उत्तर आहे मंगल 11 सारसोळे संघाचं 13 बिनगडी बाद. थँक्स डीजे, थँक्यू सो मच. किरण स्मृती घनसोळी संघाचा उमेश मात्रे कर्णधार उपस्थित आहे. मी नम्रतेची विनंती करतोय. कुमार 11 तुर्बे संघाचा भूषण. चेंडू ची मागणी केली जाते, काहीतरी इशारा मात्र येते. रुणाल जे अंपायर आहेत, स्वराज आहेत, कोंबडा चषक भरवण्यामध्ये निखिलच्या बरोबर या दोन चांगल्या ऑलराऊंडरचा मुलाचा वाटा आहे. ते अंपायरच्या रूपामध्ये रुणाल नारायण मात्रे आणि स्वराज प्रल्हाद मात्रे असे दोन दिग्गज अंपायरच्या रूपामध्ये. तर आमच्या साथीला स्कोररच्या रूपामध्ये सोनी पाटील युट्यूबच्या माध्यमातून जे थेट प्रेक्षेपण दाखवलं जातं, बंटी कांबले आणि विकास हे जोडल्यात आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं थेट प्रेक्षेपण दाखवण्यासाठी. कोंबडा चषक 2021 चांगलं आयोजन. दिवंगत स्वर्गीय आदरणीय आमचे दिबा पाटील प्रकल्पस्थानचे आदरस्थान श्रद्धास्थान जे बॅनर पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज लेफ्ट हँड द विकेट ऑन द राईज. मारणार चेंडू हवेमध्ये मिड विकेट शॉटच्या ठिकाणी मात्र पोहोचेपर्यंत चेंडू ग्रासला स्केट ही तर खरी मजा आहे. आणि हेच आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक मात्र जमलेत. त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही कोंबडा चषक 2021 मध्ये मनाच्या अंतकरणामधून स्वागत करतोय. धावाने 1 मध्ये पुढे सरकते. 50 धावसंख्येला उत्तर देताना मंगल स्मृती सारसोली संघाची 14 गडी बाद करण्यामध्ये अपयश आतापर्यंत आलेलं आहे. गोलंदाज आला आहे श्रीकृष्ण देवाकडून शिवम. गोलंदाज लेफ्ट हँड उर्द विकेट. पिचिंग झाला आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा. रुणाल अंपायर आम्हाला सांगतोय की 2 धावा मात्र स्कोररला सांगा, हे 2 धावा जोडा. जोडल्यानंतर धावसंख्येमध्ये पुढे सरकलाय 16 धावसंख्येवर. चांगले क्रिकेट पाहायला मिळालं कारण चोख प्रत्युत्तर दिलं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या गंगाधर इंगोलेने. यश मात्र प्राप्त करू शकला नाही गंगाधर इंगोले. खातं उघडायचं विकेटचं पण खणखणी सुरुवात मात्र दिले. चोख उत्तर तर एक चांगल्या संघाच्या एक चांगल्या संघाला RS गोठोली राजे स्पोर्ट्स गोठोलीनं काल मात्र बाजी मारले. टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ कोंबडा चषक मध्ये काल ठरला. नामवंत संघानं नमवलं. इथे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा कुशल लेफ्ट हँड उर्दू विकेट. हो चांगला सोडून देण्याचा चांगला अंदाज आहे. वाईडचा इशारा पुन्हा पोहोचवतोय अंपायर आमच्या कॉमेंटरी बॉक्स अर्थातच स्कोररला. वाईडचा धावसंख्या पुढे गेलेली आहे 17 वर. दुसरं षटक प्रगती पत्र आहे. चांगले चांगले चषक पाहू शकता. कोंबडे चषक आमच्या मुख्य जे व्यासपीठ आहे त्या समोर. इर्ती ग्राउंड आहे, प्रसिद्ध ग्राउंड. जुनं नामांकन जरूर झालेले आहे. आपण पाहतोय आमचे आदरणीय बलिदादा पाटील मोठा वाटता आहे. बॅकफुटवर जाताना त्याला स्टेअर करायचा तर शेवटा पूल घेतो. बॅटचा किंचितचा भाग मात्र वरती उपरे किनार लागला आणि त्याला चाटून गेला. विकेटच्या पाठीमागे धाव फक्त मिळेल एक धाव मिळते धाव फळकावर. 18 धावा लागतात. लक्ष आहे पहिल्या सामन्यामध्ये श्रीकृष्ण दिवा संघानं ठेवलाय मंगल स्मृती सारसोले संघासमोर 50 धावांचं. त्यामध्ये धावा लागल्या स्कोरबोर्डची बिनगडी बाद 18. 16 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. ओ हो बॅट अगोदर चालली.
हे अंदाज बांधताना थोडं मात्र कारण सरी कोसळल्या पिचवरती जी खेळपट्टी आहे कॉन्क्रीटची त्याची टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये अंदाज बांधताना कुशलला मात्र इथे फुल ठरवलं होतं गोलंदाज शिवमने. शिवम दुबे हे बॉलिंग मार्क होतं श्रीकृष्ण दिवा लेफ्ट हँड और द विकेट समोर कुशल. ओ हो चेंडू मात्र किंचनचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्याचा मात्र भूदंड भोगायला लागला शिवम दुबे अर्थात श्रीकृष्ण दिवाच्या गोलंदाजाला. वाटलं होतं चेंडू थोडा एसटीच्या वरून जाईल पण किंचितचा चेंडू इन कट मारला बाहेर निघाला. चेंडू वाईड. एक्स्ट्रा मूव टू मंगल स्मृती सारसोले 19 धावा. हळूहळू प्रेक्षकांची मात्र गर्दी होते इरती ग्राउंड कुठोळी ते. ग्रेट बॉलिंग यार सुपरबली बॉलिंग. टप्पा उचली घेतोय जरूर मागणी केली होती परंतु इथे वाईड बॉल. वाईटचा इशारा केला टप्पा पडल्यानंतर मात्र स्क्वेअर लेगचे पंच आहे स्वराज प्रल्हाद मात्र याने मात्र इशारा करायला लावलं रुणालला का चेंडू मात्र थोडासा उंची बुडाला अर्थ गेला सरळ एसटीच्या पाठी मागे वाईट करार देताना गोंधळ करू नका मी विनंती करतो श्रीकृष्ण देवा यांना. एक्स्ट्रा 10 मात्र विचारणा केली जाते वारंवार. पहिला चेंडू मात्र गंगाचा छातीवर निघाल्यानंतर मात्र थोडासा गोंधळ उडाला होता मैदानावरती. मागणी केली होती प्रश्न केला होता. मी विनंती करतोय श्रीकृष्ण देवा या संघाला जेंटलमॅन क्रिकेट जरूर म्हटले गेले आहे. वाईडचा इशारा आला. धावसंख्या मात्र पुढे गेलेली आहे. धावसंख्या लागते धावपळकावरती 20 वरती. आपलं पहिलं आणि संघाकडून श्रीकृष्ण देवाकडून शिवम दुबे आल्या गोलंदाज लेफ्ट हँड और द विकेट. पहिले षटक टाकला गंगाधर इंगोलेने. त्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. विकेट मात्र बाद एकीनं झालेला आहे. ही कुठेतरी जमेची बाजू आहे. विचार केला चेस करताना पाठलाग करताना कुशल सारसोले मंगल सारसोले संघाची चांगला खेळाडू आणि त्याच खेळाडूच्या नावानं हा संघ खेळतोय. बॅकबट वर गेला कडक शॉट मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. थँक्स डीजे थँक्यू सो मच. षटकार थोडासा चेंडू मात्र मिड विकेट हॅपट्रॅकवर करताना ही तुमची उसळी मिळते ती उसळी जरा झपकन निघायला हवी कारण टायमिंग मिळालं त्या संधीचा फायदा मात्र वाया जाऊ दिला नाही. कुशलनं उडवून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. द बेस्ट क्वालिटी ऑफ द क्रिकेट. चांगलं क्रिकेट दाखवलं. स्विंग नव्हता बिलकुल. पीच मध्ये ज्या सरी कोसळल्या सकाळच्या त्याच्यामध्ये थोडासा मात्र खेळपट्टीवर सुक केलेलं आहे. स्किट होईल असा अंदाज बांधला होता शिवमदेवने तो खोटा ठरवला. चेंडूला फेकून दिलं 6 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा मी विनंती करतोय कुमार 11 तुर्बे संघाचा कर्णधार भूषण पाटील कारण उमेश म्हात्रे हजर आहे. किरण स्मृती घनसुरे संघाची तगडी फाईट पाहायला मिळेल. सकाळी 17 जण ऐकत होता पण विघ्नेश मडवी आजच्या घडीतला एक नामवंत समालोचक. बॅटची आउटसाइड. 8 टप्पा एक होता. स्पर्श करून गेला बॅटला ड्रॉप केलं विकेटच्या पाठीमागे. शेवटचा चेंडू. त्याच्यानंतर कोपर खेळणार काल पेनल्टीलाइज केलं होतं कोपरी संघाला. त्यात पण हा कालचा नियम आम्ही इथे लागे करू. 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू आला वाईड. एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल धावफलकामध्ये मंगल स्मृती सरसोडे संघाचे. 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामना जवळ आहे पण क्रिकेट इज अ व्हेरी डेंजरस गेम ऑफ चान्स म्हटलं जातं. काय होऊ शकतं वरचढ पाडू जरूर आहे. कुशल सारसोले मंगल सारसोळे संघाची. बॅकफुट वर गेला येथे मात्र चेंडू टप्पा घेईल जाईल भिरारी घेऊन वाडी स्क्वेअर लेगला 4 रन. 4 धाव मिळतात या चौकाराने. धावफलकामध्ये जाऊन मिळतील. धावसंख्या मात्र 2 षटकांचा खेळ संपल्याला बिन गडी बाद 31.
19 धावांची आवश्यकता, 12 चेंडू. चला कुमार 11 कॅप्टन भूषण पाटील. तर भूषण नाही कोणताही प्रतिनिधी चालेल, परंतु टॉस साठी या, कारण 15 मिनिटं जर गेली तर 2 धाबांची 2 चेंडूची पेनल्टीला सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्या. कारण काल पेनल्टी कोपरी संघाला लागलेल्या 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. आजचा पहिला सामना आपण पाहतोय श्रीकृष्ण दिबा आणि चेसिंग करताना मंगल स्मूर्ती सारसोळे. 2 षटकाचा खेळ संपला, 31 धाबा स्कोर बोर्डवरती बिनगडी बाद. तगडी स्थिती आहे, 12 चेंडू 19 धाबा. काय होईल थोड्याशा मधुर संगीनंतर परतूया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये. चलते एक बार फिर पुन्हा जाऊया, जोडूया क्रिकेट कोंबडा चषक मध्ये अतिशय सामना रंगत आणायचा असेल ते अनुभवी ओव्हर द 40+ चा गोलंदाज मोहन राव काही करू शकतो, सामन्याला वळण देऊ शकतो एवढी मात्र क्षमता आहे का या गोलंदाजाकडे. 12 चेंडू 19 धाबा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट मोहन राव. पुन्हा एक चेंडू मात्र दिशाहीन. पहिला चेंडू खराब टाकला, समीकरणचे आकडे मात्र बदलतात. 12 चेंडू आणि 18 धाबा. काहीतरी करावं लागेल मोहन रावला. असे बरेचसे सामने फिरवलेत या प्रकारचे. जेव्हा जेव्हा समीकरण येते तेव्हा मोहन राव श्रीकृष्ण दिवा संघाला बऱ्याच वेळेला धावून आलेला आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. ओ ग्रेट बॉलिंग यार, सुपर्ब अपसाइड ऑफ स्टंप. बॅटच्या खालून चेंडून काढला आणि सरळ बीट करून गेला विराजला हातामध्ये मास्टरमाइंडच्या किशोरच्या. डाट 11 चेंडू, समीकरण 12. दिगंबर 40+ गोटुलीचे चांगले खेळाडू उपस्थित होत आहेत. मुख्य पंचावरती हार्दिक स्वागत आहे दिगंबर. फटका जोरदार, टायमिंग मात्र पिसकडलंय, चुकलंय. गांगा 1चा गंगाधर इंगोले पहिल्या विकेटच्या झेडाखाली लांगानला होता. लांगानला येताना मात्र 2-4 पावलं, जवळजवळ 7-8 पावलं पुढे गेला. लांगाच्या ठिकाणावरून मिडावनला झेल टिपला. पहिल्या विकेटचं पतन. पहिला झटका मंगल स्मृती सारसोले संघाला. परतलाय विराज. बॅक इन पवेलियन. लोकनेत्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या. लोकनेत्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या. सलाम असेल स्वर्गीय दिबा पाटील यांच्या कार्याला. टॉस होते किरण स्मृती घनसोली. आता ज्यांचं आगमन झालं दिगंबर 40+ गोटुली शुभ असते. या खेळाडूंकडून टॉस झालेले आहे. कुमार 11 तुर्बे आणि टॉस हेमंत पाटील कॅप्टन ऑफ द कुमार 11 तुर्बे ऑन द टॉस. टॉस जिंकलाय कुमार 11 तुर्बे संघाने. बॅकफुट केला, त्याला स्टेअर केला. चेंडू अलॉंग द ग्रास कवटाळून जाते. एकदा पूर्ण केले, दुसरे धाव घेण्याचा विचार करत होता, परंतु मिड विकेटून दूरवरून हेमंत पाटील सगळ्या चपले क्षेत्र खेळतोय आणि 2 धावांसाठी मात्र त्याला अटकाव करतोय. 1 धाव मात्र मिळते, धावसंख्या मात्र पुढे. मी म्हटल्याप्रमाणे हा गोलंदाज सामना फिरून एक वेगळं दिशा देऊ शकतो श्रीकृष्ण दिवाला. बऱ्याच वेळेला केलंय कारनामा एक गोलंदाज अर्थातच मोहन रावने. आणि तसंच गोलंदाजी धारदार टाकताना पावसाळी रबर क्रिकेटमध्ये 9 चेंडू आणि 17 धावा, 9 गेंदे 17 रन. पहिला सामना पाहतोय श्रीकृष्ण दिवा मंगल स्मृती सारसोळेच्या दरम्यान 50 धावांचं आव्हान ठेवलं आणि आता पाटला करता पहिला झटका हातात पाहिला. पहिल्या विकेटचं पतन केलं. 40+चा गोलंदाजाने मात्र पहिलं यश संपादन करून दिलं श्रीकृष्ण दिवा संघाला. परतवलं तर विराज तांडेलला पलवेनमध्ये. पुन्हा एकदा चेंडू, तिसरा षटक चालू आहे आपलं स्वतःचं पहिलं टाकताना. यशस्वी गोलंदाज मोहनराव. चांगला फटका, चेंडू जातोय गंगाधर इंगोलच्या तिथे स्केट झाला. चेंडू मात्र हा चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाला. 2 धावा अक्षरशः वाचवल्या. बॅकअप करताना 2 धाव पूर्ण केले. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न सक्सेस झालेला आहे. 4थी धाव कदाचित पूर्ण होईल का? 4थी धावला तर धावलाय, परंतु इथे 4थी धावी पूर्ण. ओ 5 धावाही पाहायला मिळाला असत्या जर स्कीट झाला नसता कुणाल. 5 धावा अपेक्षित होत्या, स्कीट झाला कुणाल. 1 धाव मात्र, 1 शॉट. तीक्ष्ण नजर आहे स्वराज मात्रेची.
स्वराज प्रल्हाद म्हात्रे स्वेरलेकचे पंच त्याने सांगितलं की एक धाव मात्र शॉट बॅट पॉपिंग न पोचवता धावले होते फलंदाज, त्यामुळे एक धाव मात्र कपात केली जाते. 3 धाव मिळतील या स्ट्रोक वरती. 36 धावा तब्बल स्कोरबोर्डची. 14 धावांची आणखीन आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 14 धावा. 8 चेंडू थोडासा क्रॅम्प आला, स्किड झाला. 5वी धाव जशी पूर्ण करण्याचा हाक दिली होती कुशेनने, पण त्यानंतर तसं चेंडू गेल्यानंतर ओव्हर थ्रोच्या ते स्किड झाला होता कुणाल. खेळ थांबलाय. स्किड नंतर थोडासा मध्ये क्रॅम्प आले, काय दुखापत जाऊ होऊ शकते का स्किटिंग, आणि त्याच्यामध्ये तो स्नायू ताणले जाण्याची शक्यता असते. रबर क्रिकेटमध्ये स्नायू ताणण्याची वाटल्यानंतर मात्र पूर्वोत्तर खेळण्यासाठी सज्ज होते कुणाल. 4 धाव मिळाल्या तर चांगला क्रिकेट पाहायला मिळतं. 2 धाव मिळतं पण कुठेतरी ओव्हर थ्रो झाली आणि त्या संधीचा फायदा घेता एक्स्ट्रा धाव मिळाले. 4 धाव जरूर पडून काढल्या होत्या. पुढला चेंडू मोहनराव. आपलं पहिलं आणि संघाकडून 3रे षटक टाकताना लेफ्ट हँड ऑन द विकेट. चांगला चेंडू खोलवर चेंड्याने यॉर्कर मध्ये बुंद्या मधला चेंडू मारला. स्वेरलेगला जसं पण क्षेत्रक्षेत जाईल एकदा पूर्ण केले. 2री धाव काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तोपर्यंत चेंडू फेक सावकाश गतीने येते. 2 धाव पूर्ण करतोय कुणाल. 38 धावा लागतात तब्बल स्कोरबोर्डती. 3 षटकांचा 1 चेंडू अजून बाकी आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. सामन्यामध्ये जी जान आहे ते कायम ठेवले. याचं खरं कारण आहे 3 चेंडू मध्ये कुपच्यात टाकलं बुंद्यामध्ये. इथं खासियत आहे मोहनरावची. वय विसरून जा, गोलंदाज अजून बुंद्यामध्ये टाकतोय याची त्याची दहशत काय आहे हे स्पष्ट मैदानामध्ये दिसताना कोंबड्या चषक मध्ये. 7 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आहे. हे 1 शॉट आहे. अजून एक शॉट. पॉपिंग क्रीज मात्र थोडस दिशेने असे होते की काय असं वाटायला लागले, कारण 2 धावा आता तर जवळ शॉट पाहायला मिळाले. व्हॉट अंपायरिंग स्वराज म्हात्रे. येतं चांगलं अंपायरचं. गाडीसारखी नजर ठेवली स्वराज म्हात्रेने, आणि अशीच पंचांची कामगिरी झाली तर निश्चितच एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल मैदानावरती. कोंबड्या चषक 2021 मध्ये रबरी बॉलचं क्रिकेट. पहिला सामना चालू, याच्यानंतर दुसरा सामना लगेचच आपल्या भेटीला येईल. 1 शॉट म्हणजे 13 धावा आणखीन सामना जिंकण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील मंगल स्मृती सारसोले संघाला. 7 चेंडू 13. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा कंपल्सरी चेस आहे हे ध्यानात असू द्या. म्हणजे 13 धावा हे काढाव्याच लागतील. गोलंदाज आहे मोहनराव. 7 चेंडू 13 धावा समीकरण खेळण्यासाठी कुणाल. अबे फ्रॉम द बॉडी ऑफ साइड ऑफ सम थोडासा पिचिंग ऑफसाइडच्या बाहेर झाला. 1 धाव मात्र आणखी मिळेल वाईटच्या रूपामध्ये एक्स्ट्रा मध्ये. 7 चेंडू आणि 12 धावा. कश्मकश कायम ठेवलेलं आहे. सामना सहज मध्ये कधी देणार नाही हे सांगणार षटक चालू आहे मोहनरावचं. लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट टू कुणाल. अबे फ्रॉम द शेडो पासून दूर खेळण्याचा सरळ चेंडू जाता स्क्वेअर ऑफ द पॉइंटला टप्पा जाईल हातामध्ये. 1 धाव मात्र पूर्ण केलेली कुणालने. षटकाची इथे समाप्ती होईल. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावा उत्तर आहे मंगल स्मृती सारसोले संघाचा श्रीकृष्ण दिबा संघाला. 1 गडी बाद 39 म्हणजे 11 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 11. 2 चेंडू सांगून जाईल सामना कुठपर्यंत कोणत्या बाजूने झुकेल तोपर्यंत ऐकूया मस्तपैकी छान गीत. स्क्रीन आदरणीय दिवंगत स्वर्गीय दिबा पाटील यांचा जे बॅनर स्क्रीनवर त्याच्या स्क्रीनच्या बाजूला राहा. मन मुराद आनंद लुटा. तुमच्यासाठी आपल्या भेटीला कोंबडा चषक आहे आणि व्यायामशाळेच्या थोडस हलकस बाजूला राहा. 7 चेंडू आणि फटका शॉट सिलेक्शन साफ चुकलं. ओ डेड बॉल. सुदैव ठरला या वेळेला कुणाल, कारण बाद झाल्यानंतर डेड बॉल घोषित केलं. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने एक संधी मिळालेली आहे कुणालला.
कुणाल आहे स्ट्राईक वरती, कुशल चांगला खेळ करते, परंतु थोडासा स्ट्राईक मला दे असं म्हणणार नाही, कारण कुणालची ताकद माहित आहे कुशलला. 2 फटक्यामध्ये सामना संपू शकतो. फटका पुन्हा एकदा फसलाय, जाईल मास्टर माइंड. किशोरच्या हातून झेल सुटलाय. झेल उडाला होता, गेला होता झेलापुरते, जसं हातामध्ये झेल पडलेला होता, पण मास्टर माइंडची चूक होते. झेल सुटला, धाव मात्र मिळते धावफलकामध्ये. समीकरणचे आकडे बदलतायत. 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. गोलंदाज आहे मयूर वाणी. टेनिस क्रिकेट मध्ये चांगला क्रिकेट दाखवलं होता. सेमीफायनल मध्ये श्रीकृष्ण दिवा आयोजित स्पर्धेमध्ये सामना जिंकून दिला होता. गेलेला सामना याच गोलंदाज मयूर वाणीने. राईट आर्म फ्रॉम द विकेट. ग्रेट बॉलिंग यार. हालचाली पाहिल्या. चेंडू बरोबर ठेवला लेग स्टंपच्या बरोबर बाहेर. नो रूम. क्लेवर बॉलिंग. व्हाट अ सुपर बॉलिंग यार. फक्त एक धाव. सामन्यामध्ये रोमांच उभा करून देतो गोलंदाज मयूर वाणी, मॅन फ्रॉम द श्रीकृष्ण दिवा. 4 चेंडू 9 धावा. हा मॅचला एक वेगळं वळण दिलंय गोलंदाजाने. सामना सहजगत्या जिंकेल असं वाटलेलं होतं, पण धडपड करावं लागते कैलासवासी मंगल स्मृती सारसोळे संघाला. 4 चेंडू आणि 9 धावा. व्हाट अ मॅच यार. समोर कुणाल. फटका चुकलाय. सरळ कांगा लीग क्रिकेट ज्याने खेळलं असं स्वीट साऊंड ऑफ द नवी मुंबई विघ्नेशने सांगितलं होतं. कांगा क्रिकेट खेळल्याने पावसाळीचे जे कांगा क्रिकेट आहे तो खेळलाय तोच गोलंदाज ज्याने पहिले षटक चाले षटकामध्ये चांगलं क्रिकेट दाखवताना क्रिकेटने 1 धाव मात्र मिळते. 3 चेंडू आणि 8 धाव. व्हाट अ मॅच यार. चांगला सामना. सातत्याने कालचं क्रिकेट पाहायला मिळत होतं. ऊन रखरखीत पडलेलं होता. आणि आमचे परम मित्र द ग्रेट कॉमेंटेटर ऑफ द विघ्नेशने सांगितलं होतं कालच्या सामने एकदम अतितटीचे पाहायला मिळाले. पहिला सामना दुसऱ्या दिवसातला अतितटीच्या वळणावर. श्रीकृष्ण दिवा अगेन्स्ट मंगल स्मृती सारसोळे. 3 चेंडू 8. फटका चुकले का काय. हो काय कुशल गोलंदाजी यार. चालाक चतुर चालाक गोलंदाजी. टप्पा ठेवला स्क्वेअर लेगला, जे कोणून जाणार नाही जाईल फाईन लेगला. हो 2 चेंडू आणि 7 धाव. वाट कशमकश. जबरदस्त सामना. रोमहर्षक सामना. प्रेक्षकांच्या भेटीतला दुसरा दिवस. कोंबडा चषक. काय मॅच आलाय. ओके कोंबडा. आगरी भाषेतला हा वर्ड अभिमान बाळगतो आम्ही. अग्रीकडे कोण्यांचा हा कोंबडा चषक. त्या चषकामधले पहिला सामना. व्हॉट अ मॅच आहे. सेन्सिबल क्रिकेट. संवेदनशील सामना. रोमहर्षक. 2 चेंडू 7 धावा. मयूर वाणीच्या समोर इथे कुशल. 2 चेंडू 7 धावा. वाणी निघाला राईट आर्म राऊंड द विकेट. ओ ग्रेट बॉलिंग यार. ऍब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. हा चेंडू अडवणं गरजेचं होतं, कारण कंपल्सरी हा चेंडू अडवला असता तर कदाचित बोरचड बाजू झाली असतील. इथे षटकाला तर सामना फिनिश. 1 चेंडू 6. व्हाट अ मॅच यार. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता होती. तिथेच आला क्रिकेटचा मोठा अनुभव 40+ मोहनराव, आणि तिथे सामन्याला त्यांनी कळनाटणी दिली. 8 धावा खर्च केले. यश मात्र मिळालं होतं. पहिले यश संपादन करून दिलं, पण तिथे धावा मात्र रोखून धरला आणि मयूर वाणीसाठी धावा ठेवल्या 13. त्याच मयूरनं मात्र समीकरणाचे आकडे आणले. 1 चेंडू 6. व्हाट अ मॅच यार. प्रेक्षकांची धडकण वाढवणारा पहिला सामना दुसऱ्या दिवसातले कोंबडा चषक. व्हाट अ मॅच यार. 1 चेंडू 6 धावा. व्हाट अ बॉलिंग यार. ग्रेट बॉलिंग यार. मयूर वाणी. 1 चेंडू 6 धावा. ओ हो हा चेंडू रडार मध्ये येऊ दिलेला आहे. व्हाट अ फिनिश. श्रीकृष्ण दिवा संघाला पहिला सामना जो हातून निसटत होता, एक गडी फक्त बाद झाला होता. सामना कोणत्याही सणे फिनिश होऊ शकला असता असं वाटलेलं होतं. हेच तर खरं क्रिकेटची लज्जत आहे. हीच क्रिकेटचे विचित्र आकडे गोलंदाज जिंकून देऊ शकतात. गोलंदाजाने सामना जिंकून दिला. ग्रेट बॉलिंग मयूर वाणी. 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू. तिथेच मात्र समीकरण 1 चेंडू आणि 6 आणि चेंडू काढला डॉट. 5 धावांनी मात दिली. सामना झकास पैकी पहिला जिंकून दिला श्रीकृष्ण दिवाला. अभिनंदन श्रीकृष्ण दिवा. हार्ड लक मंगल स्मृती सारसोळे. दुसऱ्या सामन्याला त्याची सुरुवात होईल. आजच्या घडीतला एक सर्वोत्तम ज्या वाणीला
फल्लातून वाणी आहे कानाकोपऱ्यातून आणि एक माणूस